नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव आहे. सायली, तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत. दरवेळी आपण एखाद्या तुझ्या नवीन कलाकृतीच्या निमित्ताने भेटतोय, पण आज वेगळं औचित्य आहे. एक नवीन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म आलेला आहे, सॉलिट्यूड नावाचा, आणि त्याच्याशी तू जोडली गेली आहेस. नेमकं तुझं हे जोडलं काय आहे त्याच्याबद्दल? प्रवासाची आवड मला असं वाटतं की सगळ्यांनाच असते. असं मला क्वचितच कोणीतरी माहिती असेल की ज्यांना प्रवास करायला आवडत नाही. आणि आम्हा कलाकारांना खूप वेळ जुळवून आणायला लागते की आपण प्रवास करूया, आपण कुठेतरी फिरायला जाऊया. आणि मला असं वाटतं की सॉलिट्यूड हॉलिडेजसारखे जे गार्गी फुले आपले आहेत, गार्गीताई, त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही कंपनी आणि याच्या माध्यमाने आम्हाला दिलेली ही संधी ही खूप मोठी आहे. कारण मला असं वाटतं की प्रवास आणि कलाकार यांचंही एक नातं आहे. कारण प्रवासात खूप अशा गोष्टी उलगडतात की ज्या आम्हाला ॲक्टर म्हणून सुद्धा उपयोगी पडतात. सो सगळ्याच दृष्टीने हे सगळं जुळून आलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी वेकेशनला सुट्टी एन्जॉय करायला जाणं ही पण एक गोष्ट आहे. त्यामुळे मी चालली मॉलदीव्सला. आणि गार्गीताईने मला फोन केला होता की तू कुठे, तुला जायला आवडेल? आणि ती मला म्हणाली दुबईचा का. मी म्हटलं सध्या लगेच नको आहे मला काही, आपण थोडंसं एक जून जुलै नंतर प्लॅन करूया. तर ती म्हणाली की मग मी मॉलदीव्सला तुला पाठव. आणि माझं सलग डन, कारण मी नुकतीच काही 8 दिवसापूर्वीच मी दुबईला जाऊन आले. तर त्यामुळे मॉलदीव्स आणि आपण बघतो सध्या मॉलदीव्सचं प्रचंड क्रेज आहे. कारण निळाशार समुद्र आहे, इतके सुंदर वॉटर स्पोर्ट्स होतात, निसर्ग खूप सुंदर आहे, तिकडचे रिसॉर्ट्स अगदी पाण्यात असलेले रिसॉर्ट्स आहेत. त्याच्यामुळे ब्युटिफुल आहे सगळं. आणि मलाही आवडेल असं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन समुद्र आणि अथांग समुद्र एन्जॉय करायला. वॉटर स्पोर्ट्स मी कधी केलेले नाही आहेत, पण तिकडे बरेच वॉटर स्पोर्ट्स आहे, स्नॉर्कलिंग आहे आणि बऱ्याच गोष्टी. ॲडव्हेंचरमध्ये तू प्रचंड आहेस. मी आधी केलेले, मी बंजी जम्पिंग आणि बऱ्याच गोष्टी. कसा होता अनुभव तुझा? प्रचंड अमेझिंग. कारण मला असं वाटतं की नशिबावर सोडून काहीतरी, आयुष्यावर सोडून काहीतरी एक झेप घ्यायची खाली. कधी भीती नाही वाटली तुला? मला असं वाटतं त्यावेळी थोडीशी वाटते, पण त्याच्यानंतर जे तुम्ही निडर होऊन परत येता त्याला जास्त महत्त्व आहे माझ्या दृष्टीने. कारण ती झेप घेताना, ती उडी खाली मारताना, खोल कितीतरी फूट उंचावर आपण असतो. आणि कुठं केलं होतंस? मी हे स्कॉटलंडला, लंडनच्या शूटला गेले असताना स्कॉटलंडला मी हे केलं होतं. तो थरारक अनुभव आहे. आणि ग्लायडिंग तर आहेच, म्हणजे पॅराग्लायडिंग असेल किंवा अशा अनेक गोष्टी असतील. त्याच्यामुळे हे प्रचंड आवडतं मला. आणि त्यात मला हे वॉटर स्पोर्ट्स आता नवीन मिळालं आहे की तुम्ही समुद्रातलं जीवन बघू शकताय किंवा 4 गोष्टी करू शकताय. वॉटर स्पोर्ट्स आहेत वेगवेगळे. तर हे अनुभव मला असं वाटतं की हे नशिबात असायला लागतं. अशा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळायला लागतात. मी जर का कदाचित अभिनेत्री नसते तर हे आज सॉलिट्यूड आणि हे सगळं माझ्या वाट्याला आलं असतं की नाही मला माहिती नाही. या निमित्ताने गार्गीताईशी ओळख झाली आणि आता इथून पुढे आमचा एकत्र एक प्रवास सुरू होईल सॉलिट्यूडच्या निमित्ताने. पर्यटनाची तुला किती आवड आहे आणि आतापर्यंत कुठं कुठं फिरलेली? मला पर्यटनाची आवड भरपूर आहे, पण मी फिरूच शकले नाही कधी. आता गेल्या वर्षभरात मी बऱ्यापैकी फिरते. झिम्मा आणि यासारख्या सिनेमांच्या निमित्ताने लंडन आणि स्कॉटलंड वगैरे जाणं होतं. आणि काही ब्रँड्सच्या निमित्ताने US असेल किंवा आता दुबई असेल, इथे जाणं झालं. तर त्याच्यात कामासाठी जाऊन 2 दिवस एक्स्ट्रा वाढवून मग फिरणं, असं आत्तापर्यंतचं असं रुटीन होतं. पण आता गेल्या वर्षभरात मी मुद्दाम वेळ काढते फिरण्यासाठी. आणि मला पर्सनली मला जंगलात जायला सध्या खूप आवडतंय. सध्या म्हणजे मला लहानपणापासून जंगलात जायला आवडतं. लहानपणी? हो, रणथंबोर. त्याच्यामुळे ते आता मी परत कंटिन्यू केलंय. तर वर्षातून 2-3 वेळा तरी जंगलात. लहानपणीची तुझी रणथंबोरची काही आठवण अगदी लक्षात राहिलेली? अर्थातच रणथंबोर म्हणजे फेमस टायगर्ससाठी आहे. आणि आठवण म्हणजे एक गमतीशीर गोष्ट आहे की तिकडे मछली जी टायग्रेस खूप फेमस झाली होती, प्रचंड. ती वर्ल्ड फेमस टायग्रेस होती जी रणथंबोरची होती. तिची ग्रँडडॉटर मी बघितली आणि मी सगळ्यांना दाखवली. एवढीच माझी आठवण आहे. पण छान वाटतं निसर्गात असणं, ती शांतता.
मोबाईल फोन बंद असतात. 3-4 दिवस ते आपल्याला एकदम शांतता, तुम्हाला एक मेडिटेशन न करता मेडिटेशन तुमचं होत राहतं त्या जंगलांमध्ये, असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रातलं तुझं फेवरेट डेस्टिनेशन कोणतं? डेस्टिनेशन जंगल का दुसरं काय? तुला इन फिरायला जनरल आवडतं, जायला आवडतं? महाराष्ट्रात मला बरेच ठिकाणं आवडतात. मला भंडारदराही आवडतं, मला कोकणही आवडतं. मला आता मी ताडोबा रिसेंटली जाऊन आले. तिकडचं एक जंगल स्पेसिफिक सिरकाडा झोन जो आहे तो प्रचंड सुंदर आहे. म्हणजे ताडोबा चंद्रपूरसारख्या ठिकाणी आतमध्ये असं जंगल असेल असं आपण कल्पना करू शकत नाही. खूप सुंदर गोष्टी आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्रात प्रचंड सुंदर गोष्टी आहेत. मी येतेच नाशिकमधून. सह्याद्री पर्वत रांगाच आहे, तिथे संधान व्हॅलीपासून अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या म्हणजे एक दिवस तुम्ही जरी तिकडे गेलात तरी तुमच्या डोळ्याचं पारणं फिटतं. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राला तर खूप सुंदर वारसा लाभलेला आहे आपल्याला म्हणजे पर्यटन स्थळांचा. मी पूर्ण नाही बघू शकली अजून, पण काही काही. पण तू नाशिकमध्ये लहानाची मोठी झाली आहेस, तिथं त्याच जागांना पुन्हा फिरायला तुला आवडतं का? मला आता आवडेल, कारण आता बरेच वर्षात मी तिकडे गेले नाही. मग दुगारवाडी धबधबा आहे, त्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरच्या आसपास खूप सुंदर ठिकाणं आहेत. त्या रस्त्यावर काजवा महोत्सव होतो, तो मला बघायला परत आवडेल. या भागात म्हणाल तर बरेच पुरातन, अगदीच खूप 200-300 वर्ष जुने वगैरे मंदिरं आहेत काळ्या पाषाणातली. आणि मला असं वाटतं की ब्लेस्ड आहे नाशिकचे लोक, कारण अवतीभोवतीच एक तासाभराच्या अंतरावरच इतकी ठिकाणं आहेत पर्यटनाची की तुम्हाला फार मजा येते. एक शेवटचाच प्रश्न, करिअर फ्रंटवर तुझं काय सुरू आहे सर? सरप्राईज होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. मी लवकरच मी पुन्हा कमबॅक करते टेलिव्हिजनवर, त्यामुळे लवकरच तुम्हाला गोष्टी कळतील, एवढंच मी आत्ता सांगू शकते. सो मालिका विश्वात मी पुन्हा येते आणि माझ्या प्रेक्षकांसाठी पण आणि माझ्यासाठी सुद्धा हे सरप्राईज आणि काय म्हणू, एक छानसं गिफ्ट आहे या वर्षाचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही आणखी तुझं काम सुरू आहे? सिनेमे आहेतच. आणि मला असं वाटतं की आता यावर्षी मी फिंगर्स क्रॉस मी हे प्रे करते की कैरी नावाचा माझा खूप लाडका सिनेमा तो प्रदर्शित व्हावा. आणि असे बरेच सिनेमे करून ठेवलेले, त्याच्यामुळे ते प्रदर्शित व्हावे यावर्षी. आणि सिरियल तर आहेच आता. खूप छान सायली, तुला खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे. धन्यवाद. पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. धन्यवाद.